आधीच वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या ठाण्यातील घोडबंदरमधील नागरिकांना आता आजपासून 4 दिवस आणखी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार। सार्वजनिक बांधकाम विभागाने गायमुख घाटाचे पुन्हा दुरुस्तीचं काम काढलं असून यामुळे 29 एप्रिलपर्यंत एक मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे। वाहतुकीत बदल करण्यात आल्याने ठाण्यात वाहतूक कोंडी होणार आहे। घोडबंदरकडे येणाऱ्या सर्व जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून पर्यायी मार्ग देण्यात आले। आजपासून गायमुख घाटात दुरुस्तीचं काम सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय। या सुरू असलेल्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात आलेली आहे। घोडबंदर रोडवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आजपासून गायमुख घाटात दुरुस्तीचं काम सुरू आहे। या दुरुस्तीच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी त्या ठिकाणी होण्याची सुद्धा आता शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडलेत। निकेश, ज्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे, या दुरुस्तीच्या कामामुळे आता ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, काय अधिकची माहिती? काही तांत्रिक अडचणीमुळे निकेशशी आपला संपर्क होत नाही, मात्र आजपासून गायमुख घाटात दुरुस्तीचं काम हे सुरू झालं आहे। त्या ठिकाणी दृश्य पाहतोय, पाहणीसुद्धा त्या ठिकाणी करण्यात येत आहे। घोडबंदर रोडवरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। आजपासून गायमुख घाटातलं दुरुस्तीचं काम सुरू होणार आहे आणि या दुरुस्तीच्या कामामुळे आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। वाहतूक कोंडीची दृश्य पाहतोय। घोडबंदर रोडवरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे। गाड्यांच्या लांब रांगा लागल्याची ही चित्र, ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। घोडबंदर रोडवरून आता प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे, ज्यामध्ये आता वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या ठाण्यातील घोडबंदरमधील नागरिकांना मात्र आता आजपासून तब्बल 4 दिवस आणखी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने गायमुख घाटाचे पुन्हा दुरुस्तीचं काम काढलं आहे, तर यामुळे 29 एप्रिलपर्यंत आता एक मार्ग हा बंद ठेवण्यात येणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडलेत। निकेश, ठाण्यातील घोडबंदर रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि घोडबंदर रोडवर जे काम सुरू आहे त्यामुळे आणखीन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, काय सांगतील सविस्तर? नक्कीच ठाणेकर असतील किंवा घोडबंदर वासीय जे आहेत ते दररोज वाहतूक कोंडीने बेजार झालेले आहेत। त्यातच महापालिका प्रशासनाने घोडबंदर रोडचा जो गायमुख मार्ग आहे त्याचा रस्त्याचं दुरुस्तीचं काम जे आहे ते हाती घेतलेलं आहे। त्यामुळे मध्यरात्रीपासून ते 29 एप्रिल पर्यंत हे 4 दिवस जे आहेत ती वाहतूक बंदी जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि ज्यामध्ये जड वाहने अवजड वाहनं जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत आणि त्याचाच फटका जो आहे तो सकाळपासून ठाण्यामध्ये बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ठाण्यातल्या माजीवडापासून ते गायमुख पर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा ज्या आहेत ते लागलेल्या पाहायला मिळते। मोठी वाहतूक कोंडी ठाणे शहरामध्ये सध्या झालेली पाहायला मिळते। ज्या रस्त्याचं काम सुरू आहे त्या दोन्हीकडच्या रस्ता म्हणजे ठाण्याहून घोडबंदरकडे येणारा रस्ता आणि घोडबंदरहून ठाण्याकडे येणारा या दोन्ही मार्गावरती वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते। ज्या रस्त्यावरती हे काम चालू आहे तो मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे, त्यामुळे अनेक अवजड वाहनं जे आहेत ते या रस्त्याने ये जा करत असतात आणि त्यातच वाहतूक बंदी असल्यामुळे ह्या रस्त्यावरती सकाळपासूनच मोठ्या वाहनांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। अर्ध्या तासांनी दोन्हीकडच्या वाहतूक जे आहेत ते सोडण्यात येते आणि याचाच फटका जो आहे तो ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात लागलेला पाहायला मिळतोय। संपूर्ण ठाणे शहराचे रस्ते जे आहेत ते जाम झालेले आहेत। जे पर्यायी मार्ग दिलेले आहेत ते चिंचोली, भिवंडी आणि मानकोली या ठिकाणाहून प्रशासनाने पर्यायी मार्ग दिले होते, मात्र त्याचा वापर न करता काही अवजड वाहनं जे आहेत ते घोडबंदरच्या दिशेने सकाळपासूनच आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे तासनतास हे सर्व वाहनं जे आहेत ते एकाच ठिकाणी लागलेले पाहायला मिळतात आणि याचाच फटका ठाणेकर वासियांना मोठ्या प्रमाणात पडलेला पाहायला मिळतोय। असेच पुढील 3 दिवस जे आहेत अशाच प्रकारची वाहतूक कोंडी जी आहे ती ठाणेकरांना यापुढे सहन करावी लागणार आहे। नक्कीच निकेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। ठाण्यातील घोडबंदर रोडवरची दृश्य आपण पाहिलीत। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं।